नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। कांचनचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, कांचन म्हणजे काय असतो? सोने असतो, सुवर्ण असतो, हेम असतो। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे। हेम या ठिकाणी आपला कांचन या शब्द योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय विचारलाय, तीनही बाजूनी पाणी असलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। तीनही बाजूनी पाणी असलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, त्यांना काय म्हणतात? त्यांना द्वीपकल्प असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। बघा, ज्या ठिकाणी चारही बघा बाजूनी पाणी असते त्यांना बेट असे म्हणतात, व बघा ज्या ठिकाणी बघा तिन्ही बाजूनी पाणी त्यांना द्वीपकल्प असे म्हणतात। प्रश्न क्रमांक बघा तिसरा काय विचारलाय, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारलंय, एकदम होत जाणारा बदल त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, जो बदल एकदम होत असतो त्या बदलाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, त्यांना क्रांती असे म्हणतात। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। बघा, जो बदल हळूहळू होत असतो त्यांना उत्क्रांती असे म्हणतात, आणि जो बदल एकदम फास्ट होतो एकदम होत त्यांना क्रांती असे म्हणतात। प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारलंय, चतुर्भुज होणे। बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता, चतुर्भुज होणे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। त्याचे योग्य अर्थ काय असेल? चतुर्भुज होणे म्हणजे विवाह होणे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा काय विचारला, अडकिता हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे? अडकिता बघा हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? अडकिता हा शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा काय विचारलाय, दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? दासबोध आणि मनाचे श्लोक हे ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेले ग्रंथ आहेत? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? तर संत बघा रामदास महाराजांनी बघा दासबोध हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे। बघा, या ठिकाणी एक शब्द आहे, त्याला या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे। बघा, त्याला काय असेल? सर्वनाम आहे का, विशेषण आहे का, क्रियापद आहे का? बघा, त्याला या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे। बघा, त्याला बोलवावे। बघा, नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना आपण सर्वनाम म्हणतो, म्हणजे त्याला या शब्दाची बघा जात कोणती असेल? सर्वनाम आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा काय विचारलाय, मी कादंबरी वाचत होतो। अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे, या वाक्याचा बघा काळ कोणता असेल? मी कादंबरी वाचत होतो। बघा, वाचत होतो म्हणजे या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली नाही, अपूर्ण आहे। त्याचे योग्य उत्तर काय असेल? मी कादंबरी वाचत होतो म्हणजे हे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला, विद्यार्थी या ठिकाणी एक शब्द आहे, या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? विद्यार्थी, विद्या प्लस अर्थी। विद्यार्थी मग या ठिकाणी कोणती संधी व्हायला पाहिजे? विद्यार्थी बघा या शब्दामध्ये स्वर संधी आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा काय विचारला, गायीने गवत खाल्ले अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे। गायीने, बघा या ठिकाणी गायीने अधोरेखित शब्द आहे, ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? तर विद्यार्थी मित्रांनो, ने एशी बघा हे प्रत्यय तृतीया या ठिकाणी या विभक्तीचे प्रत्यय असतात। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नांचं PDF व मागील बघा झालेले सर्व पेपरचे PDF पण आपल्याकडे अवेलेबल आहेत। बघा, त्या PDF मध्ये बालमानसशास्त्र असेल,
मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र, बघा आपल्याकडे सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF अवेलेबल आहेत व मागील बघा आतापर्यंत झालेले सर्व TETचे पेपर पण आपल्याकडे अवेलेबल आहेत। बघा ज्यांना कोणला हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आणि मागील बघा झालेले सर्व पेपरचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला आहे, महाराष्ट्रामध्ये विचारले वाघांसाठी राखीव असलेलं अभयारण्य कोणतं आहे? महाराष्ट्रामध्ये बघा वाघांसाठी राखीव असलेलं अभयारण्य म्हणजे मेळघाट, जे की अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। मेळघाट हे अभयारण्य वाघांसाठी राखीव असलेलं अभयारण्य अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला आहे, दख्खनच्या पठारावर खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। दख्खनच्या पठारावर आढळणारी मृदा कोणती मृदा आहे? बघा योग्य उत्तर काय असेल, दख्खनच्या बघा पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा म्हणजे रेगूर मृदा होय। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक तिसरा बघा काय विचारलाय, चहाच्या मळ्यासाठी कोणती मृदा ही उपयुक्त असते? बघा भारतामध्ये सर्वात जास्त चहाची मळे आसाम या राज्यामध्ये आहेत। बघा या ठिकाणी पर्वतीय मृदा असते, म्हणजे चहाच्या मळ्यासाठी बघा पर्वतीय मृदा या ठिकाणी सर्वात उपयुक्त असणारी मृदा। ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथा बघा काय विचारलाय, गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती आहे? गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती उपनदी आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल, यमुना बघा ही नदी गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे। विषय क्रमांक बघा 5वा काय विचारलाय, उटी बघा काय आहे, थंड हवेचं ठिकाण आहे, तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे? उटी बघा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, उटी हे थंड हवेचं ठिकाण तामिळनाडू या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, असलमेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा असलमेंढा या नावाचं धरण बघा चंद्रपूर या जिल्ह्यामधलं या ठिकाणी धरण आहे। विषय क्रमांक 7वा बघा काय विचारलाय, सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचं बघा ठिकाण गुजरात राज्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलंय, हल्दिया बघा हे भारतामधलं एक महत्त्वपूर्ण बंदर कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। हल्दिया हे भारतामधलं एक प्रमुख बंदर आहे, कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, हल्दिया बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर पश्चिम बंगाल या राज्यामधल्या या ठिकाणी बंदर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती? भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? अप्सरा बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारताची पहिली अणुभट्टी कोणती अप्सरा आहे? बघा ती सन 1956 या वर्षी बघा उभारण्यात आली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 10 बघा काय झाला, पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मॅग्नीचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मॅग्नीचे बघा साठे प्रामुख्याने भंडारा जिल्ह्यामध्ये आढळतात। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला, भारतामध्ये सर्वाधिक गहू उत्पादन करणारं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? भारतामध्ये सर्वाधिक गहू उत्पादन करणारं राज्य म्हणजे कोणतं असेल? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक गहू उत्पादन हे केले जाते। प्रश्न क्रमांक 13 बघा काय झाला, ध्वनीच्या तीव्रतेचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? ध्वनी म्हणजे आवाज, आवाजाची तीव्रता कशामध्ये मोजतात? तर डेसिबल या एककामध्ये प्रामुख्याने आवाजाची तीव्रता ही मोजली, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 14 बघा काय झालं, BCG ही लस खालीलपैकी कोणत्या रोगासाठी वापरतात? BCG ही लस बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, BCG लस खालीलपैकी कोणत्या रोगासाठी वापरतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल, BCG बघा लस प्रामुख्याने क्षयरोगावर या ठिकाणी वापरली जाते।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? बघा एयू आहे का? एयू कोणाची आहे? तर सोने या मूलद्रव्याची एयू या ठिकाणी संज्ञा आहे. चांदीची मग कोणती असेल? बघा एजी या ठिकाणी चांदी या मूलद्रव्याची संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, सत्यार्थ प्रकाश या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? सत्यार्थ प्रकाश. बघाच योग्य उत्तर काय असेल? स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश या नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती? प्रार्थना समाजाची स्थापना विचारली कोणाच्या पुढाकाराने झाली होती? बघा डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या पुढाकाराने प्रार्थना समाज यांची बघा स्थापना ही झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, मुक्ती सदन बघा यांच्या संस्थापिका खालीलपैकी मुक्ती सदन यांची बघा स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मुक्ती सदन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? पंडिता रमाबाई बघा यांनी मुक्ती सदन बघा त्यांनी स्थापना ही केली. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा काय विचारलाय, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघाच योग्य उत्तर काय असेल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष बघा त्यांनी स्थापना केली. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, माय कंट्री माय लाईफ या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? माय कंट्री माय लाईफ या नावाचं पुस्तक कोणाचं पुस्तक आहे? बघाच योग्य उत्तर काय असेल? माय कंट्री माय लाईफ या नावाचं पुस्तक LK अडवाणी यांच्या ठिकाणी हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा काय विचार, लज्जा या कादंबरीच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत? लज्जा बघा नावाची एक कादंबरी आहे. या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर काय असेल? तस्लिमा नसरीन लज्जा कादंबरीच्या लेखिका आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा काय विचारलाय, लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान कोणत्या देशामध्ये आहे? लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान विचारले कोणत्या देशामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? इंग्लंड या देशामध्ये बघा लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा काय विचारलाय, जागतिक दूरसंचार दिन कोणत्या एका दिवशी असतो? जागतिक दूरसंचार दिन. याचं योग्य उत्तर काय असेल? 17 मे बघा या दिवशी जागतिक दूरसंचार दिन असतो. प्रश्न क्रमांक 24 पहा काय विचारलाय, जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर जिनिव्हा बघा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा या ठिकाणी काय विचारलाय, श्रीमान बघा हे मराठीमधलं साहित्य खालीलपैकी कोणाचं आहे? श्रीमान. बघा श्रीमान योगी या नावाचं साहित्य कोणाचं साहित्य आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का पहा. श्रीमान योगी याचे बघा यांचे लेखक कोण असतील? तर रणजित देसाई. श्रीमान योगी बघा त्यांचे या ठिकाणी हे साहित्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, अस्पृश्यता निर्मूलन यांच्यासाठी सन 1943 मध्ये महर्षी कर्वे यांनी खालीलपैकी कशाची स्थापना केली होती? समता मंच बघा त्यांनी स्थापना केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा काय विचारलाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील 14 तोळे सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील 14 तोळे सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? त्याचे योग्य उत्तर काय असेल? सन 1927 मध्ये बघा महाड येथील 14 तोळे सत्याग्रह केला होता. प्रश्न क्रमांक 28 काय विचारलाय, बनावट नोटा शोधण्यासाठी बँकेमध्ये कोणत्या लाईटचा वापर करतात? बँकेमध्ये विचारले बनावट नोटा शोधण्यासाठी कोणत्या लाईटचा वापर करतात? तर अल्ट्राव्हायोलेट लाईट्स. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. आधुनिक जैवतंत्रज्ञान कोणत्या पातळीवर कार्य करते? आधुनिक जैवतंत्रज्ञान विचारले कोणत्या पातळीवर कार्य करते? रेणू या पातळीवर कार्य करते. प्रश्न क्रमांक पुढचा काय, वजन आणि मापे यांचं जागतिक कार्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे? वजन आणि मापे यांचं जागतिक कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा पॅरिस या ठिकाणी पहा वजन आणि माप या ठिकाणी जागतिक कार्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय, रिओ दी जानेरो
बघा या शहरामध्ये वसुंधरा शिखर परिषद खालीलपैकी केव्हा झाली होती? वसुंधरा शिखर परिषद केव्हा झाली होती? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, PYQ प्रश्न आहे। रिओ दी जानेरो या शहरामध्ये वसुंधरा शिखर परिषद केव्हा झाली होती? तर जून 1992 यावर्षी बघा जागतिक वसुंधरा शिखर परिषद ही झाली होती। प्रश्न क्रमांक 32 बघा काय विचारलाय, जगामधलं सर्वात मोठं बेट कोणतं बेट आहे? जगामधलं सर्वात मोठं बेट विचारलंय, कोणतं बेट आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि पहा आपल्याकडे महा-TET परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत। बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिकशास्त्र बघा सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत व मागील बघा झालेले सर्व पेपरचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत। बघा ज्यांना कोणाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व PDF पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।